नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सुपा परिसरात थरारक घटना. 23 वर्षीय शेतकऱ्याचे अपहरण करून दिवे घाटात नेऊन मारहाण, अंधाराचा फायदा आणि सुटका. पत्नीला मेसेज पाठवत असल्याच्या संशयातून एका 23 वर्षीय तरुण शेतकऱ्याचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना सुपा परिसरात घडली. या प्रकरणी सुपा पोलिसांनी 2 सराईत गुन्हेगारांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता BNS व भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं. ऋषिकेश विजय चांदगुडे, राहणार दंडवाडी, तालुका बारामती असं जखमी तरुणाचं नाव आहे. ओमकार प्रकाश भोसले व तन्मेश सुधीर साळुंके, दोघे राहणार बारामती, यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी शनिवारी दिनांक 6 सायंकाळी ऋषिकेश याला सुपा मोरगाव मार्गावरील चतुर्थी हॉटेल परिसरात बोलावून घेतलं. त्यानंतर फॉरेस्ट गेट परिसरात त्याला पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने कारमध्ये बसून पुण्याच्या दिशेने नेले. प्रवासादरम्यान आरोपींनी त्याच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. वार चुकवताना चाकू त्याच्या डाव्या भुवईजवळ लागल्याने तो जखमी झाला. यानंतर आरोपींनी त्याला दिवे घाटाच्या पायथ्याशी नेऊन मारहाण केली. मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ऋषिकेश याने तेथून सुटका करून घेत मित्रांच्या मदतीनं पोलिसांशी संपर्क साधला. सहाय्यक फौजदार जगताप यांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक जिरेश कोळी पुढील तपास करत आहेत. दरम्यान पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केला आहे.